कुंभ राशी जून 2025 चे मासिक राशी भविष्य। कुंभ राशी यावेळी जून महिना कमाईच्या बाबतीत खूप खास राहणार आहे। खरं तर या महिन्यात मिथुन राशीत एक अतिशय प्रभावशाली त्रिग्रही योग तयार होईल। ज्योतिषशास्त्रात त्रिग्रही योग हा राजयोगासारखेच परिणाम देणारा मानला जातो। या योगात लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि प्रगतीची शक्यता आहे। मिथुन राशीत सूर्य, बुध आणि गुरुचा त्रिग्रही योग असल्याने कुंभ राशीच्या लोकांना भरपूर उत्पन्न मिळेल। सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल। बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल। दुसरीकडे गुरु तुम्हाला व्यवसायात पैसे कमविण्याची संधी देईल। याचा अर्थ असा की जून महिना हा कुंभ राशीसाठी करिअर आणि पैशाच्या बाबतीत यशाने भरलेला असेल। चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे जून 2025 चे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे। कुंभ राशीच्या लोकांसाठी जून महिना हा नवीन संधींनी भरलेला असेल। कामाच्या ठिकाणी रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील। आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुमच्या योजनांना गती मिळेल। जे सरकारी सेवा किंवा कायदेशीर क्षेत्रात आहेत त्यांना यश मिळण्याची चांगली शक्यता आहे। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु योग्य निर्णय नफा मिळवून देईल। घराशी संबंधित खर्चात वाढ होऊ शकते। महिलेच्या सल्ल्याने आर्थिक लाभ शक्य आहे। व्यवसायात काहीतरी नवीन केल्यास तुम्हाला यश मिळेल। कुंभ राशी तुमच्यासाठी जून महिना खूप खास असू शकतो। तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळू शकेल। तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि शहाणपणामुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता। शिक्षण क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकतो। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते। यासोबतच कुटुंबाकडून काही मोठी चांगली बातमी मिळू शकते। घरात आनंदाचे वातावरण असेल। उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते। यासोबतच आर्थिक परिस्थिती चांगली राहील। तुमच्या आरोग्याबद्दल थोडे सावधगिरी बाळगा। कुंभ राशी जून 2025 चा महिना तुमच्यासाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल। या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन संधी आणि आव्हानांना देखील सामोरे जावे लागू शकते। तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास आणि संयम वाढवावा लागेल। जून महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यासाठी खूप अनुकूल काळ असण्याची शक्यता आहे। तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला एखाद्या शुभचिंतकाची प्रेरणा आणि आशीर्वाद मिळू शकतात। तुमच्या प्रयत्नांचे परिणाम तुमच्या अपेक्षेनुसार असतील। तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि ते तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल। याशिवाय तुमच्या व्यस्त आयुष्यानंतर तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची संधी मिळेल, जेणेकरून तुम्ही स्वतःला ताजेतवाने ठेवू शकाल। तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते, ज्यामुळे तुमचे आध्यात्मिक ज्ञान वाढेल। विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा चांगला काळ आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत। कुंभ राशी जून 2025 मध्ये तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन संधी आणि यश मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही कोणतेही नवीन काम किंवा भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनुकूल परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे। तथापि तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या क्रियाकलापांकडे दुर्लक्ष करू नये। त्यांच्या रणनीती समजून घेतल्याने आणि त्यानुसार तुमची रणनीती तयार केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात पुढे जाण्यास मदत होईल। याशिवाय तुम्ही निर्णय घेण्यात वेळ घालवू नये। जलद आणि अचूक निर्णय घेतल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात पुढे जाण्यास मदत होईल। तरुणांसाठी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे। ते त्यांचे विशिष्ट ध्येय साध्य करू शकतील आणि त्यांच्या कारकिर्दीत पुढे जाऊ शकतील। कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठ आणि कनिष्ठांमध्ये चांगला समन्वय असेल, ज्यामुळे तुमचे ध्येय साध्य करणे सोपे होईल। कुंभ राशी जून 2025 मध्ये तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आनंद, शांती आणि प्रेम राहण्याची शक्यता आहे। पती पत्नींमधील नात्यात विश्वास आणि सहकार्याची भावना खूप महत्त्वाची आहे, म्हणून एकमेकांबद्दल प्रेम आणि पाठिंबा कायम ठेवा। याशिवाय प्रेमसंबंधांमध्ये नातेसंबंध व्यवस्थापित करण्यासाठी समजूतदारपणा आणि संवेदनशीलता आवश्यक आहे। एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि तुमचे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी एकत्र काम करा। या काळात तुमच्या नातेसंबंधांमध्ये प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाची भावना कायम ठेवल्याने तुमच्या वैयक्तिक जीवनात शांती आणि आनंद मिळेल। कुंभ राशी जून महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण हंगामी आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात। स्नायूंचा ताण आणि वेदना यासारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात,
म्हणून या हंगामात स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचला. तुमच्या आहारात संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. पुरेसे पाणी प्या आणि नियमित व्यायाम करा. याशिवाय हंगामी आजार टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या. कुंभ राशी, जून महिन्याची सुरुवात लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाने होऊ शकते. हा प्रवास शुभ आणि फायदेशीर ठरेल. प्रवासादरम्यान तुमचे प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण होतील. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या शुभेच्छकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. अशा परिस्थितीत तुमचे दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होईल. या काळात तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही तुमचे काही जुने कर्ज फेडू शकाल. कुंभ राशीच्या जातकांना जे बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना महिन्याच्या सुरुवातीला कुठून तरी चांगली ऑफर मिळू शकते, जी त्यांनी सोडू नये. अन्यथा त्यांना अशी संधी मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागू शकते. कुंभ राशी, या महिन्यात तुम्ही कोणालाही असे कोणतेही वचन देऊ नये जे नंतर पूर्ण करण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. या काळात नातेवाईकांसोबत निर्माण झालेले गैरसमज दूर होतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. या काळात व्यवसायात पैशाचा ओघ कायम राहील आणि संचित संपत्ती वाढेल. जर तुम्ही किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केले तर तुमचे आरोग्य सामान्य राहील. कुंभ राशी, या महिन्यात तुमचे आरोग्य आणि तंदुरुस्ती चांगली राहील. ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी नियमित शारीरिक हालचालींना प्राधान्य द्या. तुमच्या आहाराचा मागोवा ठेवा. तुमची एकूण चैतन्यशीलता टिकवून ठेवण्यासाठी पोषक तत्वांचे संतुलित सेवन सुनिश्चित करा. ध्यान किंवा योगामुळे ताण कमी होण्यास आणि मानसिक स्पष्टता येण्यास मदत होते. थकवा टाळण्यासाठी तुमच्या शरीरातून येणाऱ्या सूक्ष्म सिग्नलकडे लक्ष द्या. कायमस्वरूपी फायद्यांसाठी तुमच्या जीवनशैलीला अनुकूल अशी आरोग्य दिनचर्या राखा. या महिन्यात तुमचे शुभ रंग हा नीलमणी आणि चांदी आहे. महिन्यातील भाग्यवान संख्या ही 3, 11 आणि 24 आहे. एकंदरीत पाहता कुंभ राशीसाठी हा महिना शुभ ठरणार आहे.